अगदी ठेल्यावर मिळतो तसाच रगडा पॅटीस आज आपण घरी बनवलेला आहे. जसा गाड्यावर मिळतो ना, स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस. आणि विशेष म्हणजे जे आपण आलूचे पॅटीस जे बनवले ते अजिबातही तेलकट नाही आहेत, कारण आपण ते तळलेले नाही आहेत. तर हेल्थ कॉन्शियस लोकसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतील. ज्यांना अजिबातही तेलकट तुपकट खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. रगडा बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि एवढा चटपटीत रगडा बनतो. तर त्यासाठी आपल्याला रात्री हिरवा वाटाणा भिजत घालायचा आहे. सकाळी कुकरला 2 शिट्टी लावून शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता कढईमध्ये तेल घातलं. थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे मी, तर म्हणून तेल थोडंसं जास्त वापरते. तेल गरम झालं की हिंग घालायचा. या पद्धतीने रगडा पॅटीस तुम्ही तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलाचा वाढदिवस असेल त्या दिवसासाठी सुद्धा नक्कीच बनवू शकता. एकदा असं बनवून ठेवलं, टिक्कीसुद्धा तुम्ही आधी बनवू शकता. त्या कशा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण याच्यामध्ये मोहरी घातली, मोहरी छान तडतडू देऊयात. मोहरी तडकली की मग असं बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. 2 मोठे कांदे आपण इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतले आणि 1 टमाटर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला, 2-3 कढीपत्त्याची पानं. आणि आता सगळं जिन्नस आता आपण हे तेलावरती परतून घेऊयात. फ्रीजमध्ये जर वटाणे आपले उकडून ठेवलेले असतील, बटाटा उकडलेला असेल, तर अगदी 10 मिनिटात रगडा पॅटीस घरी तयार होतो बघा. पूर्वतयारी तुम्हाला करायची असेल कुठल्या कार्यक्रमासाठी किंवा मग पाहुण्यांसाठी तुम्ही हे बनवत आहेत, आदल्या दिवशी तुम्ही वटाणे भिजवून शिजवून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आलूच्या टिक्की जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासुद्धा बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता, जेणेकरून वेळेवरती मग पटकन फक्त तडका द्यायचा आणि फ्राय करायचं आणि सर्व करायचं. पाहू शकता मीठ आपण याच्यावरती घालून घेतलं, कारण आपल्याला कांदा टमाटर सॉफ्ट करून घ्यायचं होतं. आणि आता हळद घातलेली आहे, धन्याची जिऱ्याची पूड घालायची, लाल तिखट घालतोय, 3 चमचे काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली आणि 1 चमचा मी इथे आपलं लाल तिखट घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं छान. आता बघू शकता कांदा टमाटर असं सॉफ्ट झालं, मस्त असं छान असं सॉफ्ट झाल्यानंतरच याच्यामध्ये वाटाणे घालावे, नाहीतर टमाटर थाडं थाडं कांदा थाडा छान लागत नाही रगडामध्ये. आता वाटाणे घालून आपण हे मस्त असं मिक्स करून घेऊयात. रगडा पॅटीस बनवताना रगडा जो असतो तो छान असा चटपटीत असतो बघा, छान असा तिखट आंबट गोड अशा चवीचा असतो. तर त्यासाठी या रगड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंच आणि गूळ. चिंच आणि गूळ घातल्याने आपल्या रगड्याला अगदी ते ठेल्यावर मिळतो ना तसाच फ्लेवर येतो बघा, आणि मस्त असा चटपटीत तिखट गोड आंबट अशा चवीचा रगडा तयार होतो. तर आता आपण चिंच गूळ घालून हे छान असं शिजवून घेऊयात. पाणी घालून घेऊयात. इथे मी गरम पाणी घालते. गरम पाणी घातल्याने पदार्थ लवकर शिजतो, सोबतच त्याची चवही दबत नाही, ती आणखी उभारून येते. रंग बघा काय सुंदर आलेला आहे. आता हे छान असं खदखदून शिजवून घेऊयात. वटाणे आधी कुकरला शिजलेले आहेत, तरीसुद्धा छान हे शिजवून घ्यायचे. 1 चमचा किचन किंग मसाला याच्यावरती घातला आहे मी, तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल बघा. मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून छान असं दणकून हे शिजवून घ्यायचं. चला रगडा शिजतोय तोवर तर पॅटीस बघूयात. आता पॅटीस बनवायसाठी आलू उकडून घेतले, छान असे मॅश करून घेऊयात. पूर्वतयारीमध्ये तुम्ही आलू उकडून ठेवू शकता, नाही तर मी जशा पद्धतीने तुम्हाला पॅटीस बनवणं दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे पॅटीस बनवून सुद्धा स्टोअर करू शकता. ते कसे पुढे सांगतेच, तोवर बघा बाइंडिंगसाठी आपण या आलूमध्ये तांदूळाचं पीठ घालतोय. अर्धा किलोच्या आसपास हे आलू होते बघा. त्याच्यामध्ये आपण आता बाइंडिंगसाठी म्हटलंय तर मग बाइंडिंग पुरतंच घालावं. अगदी त्याचा घट्ट गोळा होईपर्यंत पीठ घालत बसू नका. थोडंसं आपण कॉर्नस्टार्चसुद्धा घातलंय, त्यामुळे क्रिस्पीपणा येईल आपल्या पॅटीसला. आणि खूप जास्त जर पीठ तुम्ही याच्यामध्ये घातलं तर ते मग पॅटीस असे खूप हार्ड होतील, चिवीसे होतील आणि मग ती पिठाचीच चव लागेल. आपल्याला तसं करायचं नाही आहे काही, त्यामुळे नुसतं बाइंडिंग पुरतं घालायचं बघा. म्हणजे जवळजवळ 1 वाटी आपण याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलं असेल.
आता लाल तिखट, मीठ, हळद आणि छान अशी हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजेच हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये घातली. धन्याची, जिऱ्याची पूड घातली, चाट मसाला घातला. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घाला आणि ते सर्व जिन्नस पाणी न घालता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पिठाचं थोडं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. मी 1 वाटी म्हटलंय, पण जर आलू कुठला वापरलाय, आलूनी पाणी किती सोक केलेलं आहे, त्याच्यावर सुद्धा निर्भर असतं. पण जास्त पीठ घालू नका. अशा पद्धतीने टिक्की आपली बनली की बस. सर्व पूर्ण टिक्क्या आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या टिक्की तुम्ही अशाच फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता. एखाद्या जिपलॉक बॅगमध्ये ठेवाव्या आणि फ्रीजरमध्ये ठेवाव्या, फ्रीजमध्ये नाही. 8 दिवस आरामात चालतात. म्हणजे 8 दिवस आधीसुद्धा तुम्ही पूर्वतयारी करू शकता. आणि ह्या टिक्क्या तुम्ही नुसतं रगड्यामध्येच नाही तर तशासुद्धा शॅलो फ्राय करून टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर आता आपण इथे अजिबातही तळणार नाही आहे. अगदी थेंब थेंब तेल टाकून असं हे आपण भाजून घेणार आहे, म्हणजे शॅलो फ्राय करणार आहे. शॅलो फ्रायसुद्धा आपण याला म्हणू शकत नाही, फक्त आपण याला भाजणार आहे. तेल हलकंसं लावायचं म्हणजे चव चांगली येते. आणि लो टू मीडियम फ्लेमवरती छान आता मस्त ह्या भाजून घ्याव्या. भाजायला थोडासा वेळ लागू शकतो कारण आपण अगदी कमी तेलामध्ये भाजतोय, त्यामुळे मंद गॅसवरती भाजाव्या म्हणजे आतपर्यंत त्या भाजल्या जातील. जर तुम्ही ह्या तळणार असाल तर मग तेल छान असं गरम करावं, कडकडीत गरम असावं तेल. त्याच्यामध्ये मस्त ह्या खरपूस तांबूस रंगावरती तळून घ्या. दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. आपण याला नुसतं हलकंसं तेल लावून भाजून घेणार आहे. तर बघू शकता अगदी 7-8 मिनटं लागलेत मला हे भाजायला. असं साईडने सुद्धा भाजून घ्यावं, असं चिमट्याने वगैरे पकडून, कारण साईडने कच्चं राहायची शक्यता असते. आणि मस्त आता रंग बघा काय सुरेख आलेला आहे, मस्तच. आणि मंद गॅसवरती भाजल्यामुळे हे आतपर्यंत छान अशा भाजल्या गेल्या आहेत. तर आता चला प्लेटिंग करूयात. तर आपली छान अशी प्लेट घ्यावी, त्यामध्ये खाली रगडा घालावा. रगडा असा खाली घातला की मग टिक्की जी आहे ती छान अशी त्याच्यामध्ये कोट होते. आता हवा असल्या तेवढ्या प्लेटमध्ये बसतील, तेवढ्या फोटो काढण्यासाठी जेवढ्या चांगल्या दिसतील तेवढ्या टिक्क्या याच्यामध्ये ठेवाव्या. आणि आता वरतून सुद्धा रगडा घालावा. रगडासुद्धा बघू शकता काय मस्त आपला इथे शिजलेला आहे आणि अजिबातही गल्ल झालेला नाही आहे. दाणासुद्धा दिसतोय, पण आतपर्यंत सॉफ्ट असा शिजलेला आहे. वरतून कच्चा कांदा, कच्चा टमाटर घालावं, टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा मग ग्रीन चिली सॉस तुम्ही याच्यावरती घालू शकता. आता ते प्लेटिंग तुम्ही तुमच्या आवडीने करा. नायलॉन सेव भेटतात बघा ते घालायचे किंवा आपले आलू भुजिया मला मिळालं तर मग मी आलू भुजिया घातलं. नायलॉन सेव जर मिळाले ना तर छान दिसतं, मस्त दिसतं. पण नव्हते मिळाले, मग जे आहे तेच घातलं. तर बघू शकता छान अशी कोथिंबीर वगैरे घालायची. आता वरतून तुम्ही गोड दही याच्यावरती घालू शकता, चिंचेची खटाई याच्यावरती घालू शकता. प्लेटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर कशी वाटली आजची तुम्हाला साधी, सरळ आणि सोपी घरच्या घरी रगडा पॅटीसची रेसिपी? आवडली असेलच पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.